जीवनाचे 5 कटू सत्य. नमस्कार मित्रांनो. जगणं म्हणजे केवळ श्वास घेणं नाही, तर प्रत्येक दिवसातल्या अनुभवातून स्वतःला समजून घेणं होय. या आयुष्याचा एक मोठा भाग हा अनुभव, धडे आणि वास्तव यातून घडतो. काही सत्य इतकी कडवी असतात की ती स्वीकारणं अवघड जातं, पण जेव्हा ती मनापासून मान्य केली जातात तेव्हा जीवन अधिक प्रगल्भ, शांत आणि मजबूत बनतं. चला पाहूया अशी 5 कटू पण खरी सत्य, जी प्रत्येक माणसाने एकदा तरी आयुष्यात नक्की अनुभवली असतात. पहिले सत्य, जो सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो, शेवटी तोच सर्वाधिक दुखावला जातो. हा जगण्याचा सर्वात कडवा पण सर्वाधिक वास्तव सत्य आहे. काही लोक मनानं इतके चांगले असतात की त्यांना प्रत्येकाला आनंदी ठेवायचं असतं. कोणाचं मन दुखावू नये म्हणून ते स्वतःचं मन तोडतात. कोणावर रागवायचं झालं तरी स्वतःलाच दोष देतात आणि कोणाची नाराजी सहन होईल म्हणून स्वतःच्या भावनांना दाबतात. पण शेवटी असं काय होतं, तेच लोक ज्यांच्यासाठी ते स्वतःचं सगळं देतात, तेच लोक त्यांच्यापासून दुरावतात, विसरतात किंवा त्यांच्या चांगलपणाचा गैरफायदा घेतात. कारण या जगात चांगलपणाचं मूल्य त्या माणसाला कळत नाही ज्याच्याकडे ते आधीपासूनच आहे. जो स्वतःच्या मनाला न दुखवता नाही म्हणायला शिकतो तोच शांत राहतो. कारण प्रत्येकाला खुश ठेवणं म्हणजे स्वतःला हरवणं असतं, आणि जेव्हा तुम्ही स्वतःला हरवता तेव्हा सगळं मिळूनही काहीच राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जगाला खुश ठेवणं अशक्य आहे, स्वतःला समजून घेणं शक्य आहे, आणि तेच करा. दुसरं सत्य, माणूस 2 लोकांना कधीच विसरत नाही. एक ज्याने त्याला मान दिला आणि दुसरा ज्याने अपमान केला. जीवनात आपल्याला हजारो लोक भेटतात, पण सगळ्यांचं स्मरण राहत नाही. काहींचा स्पर्श मात्र आयुष्यभराच्या आठवणी देऊन जातो. जेव्हा कोणी आपल्या आत्मसन्मानाला आदर देतो, आपल्या अस्तित्वाचं कौतुक करतो, आपल्याकडे माणूस म्हणून पाहतो, तेव्हा ती भावना मनात कायमची कोरली जाते. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा कोणी आपल्याला अपमानित करतं, आपल्याला कमी लेखतं, तेही तितकंच खोल जखम करतं. ती जखम दिसत नाही, पण ती आयुष्यभर प्रेरणा बनून राहते. काही वेळा तो अपमानच माणसाच्या आयुष्याचा वळण बदलतो. ज्याने मला कमी समजलं त्यालाच एक दिवस माझ्या यशाची ओळख करून देईल, हा विचार अनेक लोकांना उंच नेतो. म्हणून दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ज्यांनी सन्मान दिला त्याचं ऋण कधी विसरू नका, आणि ज्यांनी अपमान केला त्यांचं अस्तित्व रागानं नाही तर प्रेरणेनं उत्तर द्या. तिसरं सत्य, ज्या घरात प्रत्येक जण स्वतःला मुखिया समजतो त्या घराला तुटायला वेळ लागत नाही. घर म्हणजे प्रेम, आदर आणि एकत्र येण्याचं ठिकाण. पण जेव्हा त्या घरात मी वाढतो आणि आपण हरवतो तेव्हा नात्यांचा पाया हलतो. जेव्हा प्रत्येकाला स्वतःचं मत श्रेष्ठ वाटू लागतं, जेव्हा संवादाऐवजी वाद वाढतात, तेव्हा एकमेकांचं ऐकणं थांबतं, तेव्हा घराचं उबदार वातावरण थंड होतं. आज अनेक कुटुंब तुटली आहेत कारण प्रत्येकाला आपलंच बरोबर वाटतं. पण खरं बरोबर कोणाचं असतं? जे घर टिकवतं तेच बरोबर असतं. घर म्हणजे आपल्याला एकमेकांसाठी झुकता आलं पाहिजे, समजून घ्यायला शिकलं पाहिजे. मीचा गर्व सोडून आपणचं नातं जपणं हेच खरी ताकद आहे. घरात एखादा माणूस शांततेचा मार्ग घेतो, समजुतीने वागतो, तर ते त्याचं दुर्बलपण नसतं, तर ते त्याचं सामर्थ्य असतं. कारण जो वाद थांबवू शकतो तोच खरा मोठा असतो. चौथं सत्य, कितीही करा, गरज संपल्यावर लोक म्हणतात तुम्ही माझ्यासाठी केलं तरी काय. ही गोष्ट मनाला खोलवर लागते. जेव्हा आपण कोणासाठी काही करत असतो तेव्हा आपण मनापासून करत असतो. कुठलीही अपेक्षा नसते, फक्त माणुसकी असते. पण जेव्हा तेच लोक यशस्वी होतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात, तेव्हा त्यांना सगळं विसरायला वेळ लागत नाही. त्यांनी मिळवलेलं यश त्यांना आंधळं करतं आणि ते त्यांच्यावर उपकार करणाऱ्यांनाच छोटं समजतात. तेव्हा लक्षात घ्या, हे जग उपकारांची दखल ठेवत नाही, पण अपमान मात्र लगेच लक्षात ठेवतं. म्हणून कोणासाठी काही करताना मनापासून करा, पण अपेक्षा ठेवू नका. कारण अपेक्षा ठेवल्या की मन दुखतं. तुमचं चांगुलपण कायम ठेवा, पण ते सिद्ध करायचा प्रयत्न करू नका. जे बघतील ते बघतील, जे विसरतील त्यांना विसरून द्या. पण तुमचं देणं हे तुम्हाला कमी करत नाही, ते तुम्हाला अधिक मोठं बनवतं. 5वं सत्य, आयुष्य नेहमी आपल्या विचारांसारखं चालत नाही, पण त्यातून आणखी खरी ओळख घडते. आपण अनेकदा योजना करतो, स्वप्न बघतो, ध्येय ठरवतो, पण जीवनाचा प्रवास नेहमी सरळ नसतो. कधी संकट येतात, कधी अपयश येतं, कधी लोक सोडून जातात.
तेव्हा मनात प्रश्न उठतो, का माझ्या आयुष्यात असं होतंय? पण खरं सांगायचं तर त्या प्रश्नाचं उत्तरच आयुष्य आहे. कारण जर सगळं आपल्या मनासारखं झालं असतं तर आपण कधी वाढलोच नसतो. अडचणी आणि बदल हेच माणसाला घडवतात. जेव्हा जग आपल्यावर दरवाजा बंद करतं तेव्हा आपल्यातला एक नवा मार्ग उघडतो. म्हणून कठीण काळ म्हणजे शेवट नाही, तो एक परीक्षा असते जी आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवते. जे लोक या कडव्या काळात स्वतःला हरवत नाही तेच पुढे जाऊन स्वतःचा इतिहास लिहितात. जीवनाची ही 5 सत्य जरी कडवी असली तरी त्यात जगण्याचा सार दडलेला आहे. आपण प्रत्येक वेळी लोकांकडून, परिस्थितीकडून आणि नात्यांकडून काहीतरी शिकत असतो. पण सर्वात मोठं शिकवण म्हणजे स्वतःला समजून घेणं, स्वतःचा सन्मान राखणं आणि स्वतःच्या मनाचं ऐकणं. जो स्वतःला ओळखतो तो जगात कोणाकडूनही हरत नाही. म्हणून लक्षात ठेवा, चांगले राहा पण भोळे बनू नका. प्रेम करा पण स्वतःचा अपमान करून नाही. देत राहा पण अपेक्षा न ठेवता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कडव्या अनुभवातून गोड शहाणपण मिळवा. कारण आयुष्य कडव्या सत्यानेच गोड बनतं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.